नमस्कार सगळ्यांना. माझ्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ढाबा स्टाईल अंडा करी कशी बनवायची ते. तर ढाबा स्टाईल अंडा करी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आता लसूण, कांदा, टोमॅटो, अद्रक, अ, 2 हिरव्या मिरच्या, अ, तेजपान, दालचिनी, 4 फूल आणि मिरे आणि 5 उकडलेली अंडी. सगळ्यात आधी आपण इथे अंडे उकडून घेणार आहोत. त्यांना छानसं 10 ते 15 मिनटं उकडून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांची सालं काढून त्यांना असं मधून थोडासा कट द्यायचा आहे. कारण जेव्हा आपण अंड्यांना थोडंसं फ्राय करणार आहोत, तेव्हा ते फुटत नाही किंवा अंगावरती उडत नाही. त्यासाठी असा थोडासा त्यांना दोन्ही बाजूने कट देऊन घेणार आहोत आपण. आणि त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे सगळे अंडे सोडून घेणार आहोत. अंड्यांना व्यवस्थित फ्राय करून झाल्याच्या नंतरच आपण मिरची, मसाला आणि मीठ, हळद टाकणार आहोत. कारण आधीच जर आपण मिरची, मसाला, हळद आणि मीठ जर टाकलं तर ते जळण्याची शक्यता असते आणि ते जळकं नंतर टेस्ट लागते. त्यामुळे आधी आपण अंडे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला असा टाकून त्यांना चांगलं फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आपले अंडे चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. त्यानंतर आता आपण टाकलेलं आहे लाल तिखट, हळद आणि मीठ आणि हे असे 2 मिनिटासाठी परतवून झाल्यानंतर आपण त्यांना एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेणार आहोत. आता हे अंडे आपण दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आपण त्याच कढईमध्ये तेल टाकून सगळे खडे मसाले आधी चांगले परतवून घेणार आहोत. जेव्हा या खड्या मसाल्यांना छानसा सुगंध जेव्हा यायला सुरुवात होईल, तेव्हा आपण यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत आणि कांद्यालाही चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहोत. आता आपण ह्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत आणि अद्रक लसूण पेस्टला पण आपण चांगलं 2 मिनिटासाठी परतवून घेणार आहोत. त्याचा उग्र वास जाईल तोपर्यंत आणि त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो प्युरी. आता आपण ह्यामध्ये काही मसाले ॲड करून घेणार आहोत. पहिलं आहे धना पावडर टाकलेली आहे मी. त्यानंतर कश्मीरी मिरचीचं लाल तिखट टाकणार आहोत 2 चमचे. एक हिरवी मिरची जी आपण घेतलेली होती तर ती टाकणार आहोत आणि याला चांगलं परतवून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे टोमॅटो प्युरी टाकलेली आहे आणि टोमॅटो प्युरी टाकून झाल्याच्या नंतर त्याला 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. या मसाल्यांचा टेस्ट त्यामध्ये उतरली पाहिजे व्यवस्थित आणि मग आपण त्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत. ते भाजीला एक छानशी पहिली उकळी आलेली आहे आणि भाजीचा इतका छान वास घरभर पसरलेला आहे की त्या वासानेच भूक लागते आहे. खूप टेस्टी बनते अशी ढाबा स्टाईल रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा.
तुम्हाला नक्कीच आवडेल. माझ्या खातर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण ह्यामध्ये जे परतवलेले अंडे होते ते सगळे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा थोडंसं पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून तुम्हाला जशी हवी आहे तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून आपण पुन्हा याला एक उकळी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर छानसं प्लेटमध्ये सर्व्ह करणार आहोत. तर इथं आपली ढाबा स्टाईल अंडा करी ही रेडी झालेली आहे. तुम्ही कलर बघू शकता. भाजीला इतका छान कलर आलेला आहे. तर तुम्हीही तुमच्या घरी अशा पद्धतीने ढाबा स्टाईल अंडा करी नक्की बनवून बघा. तर भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.